ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली सुभेदारांचं घर सोडून जाताच घरात झाला खूप मोठा धमाका। चैतन्याने सायलीची डायरी दाखवत खूप मोठा गौप्यस्फोट केला। सायलीची डायरी कल्पनाने वाचताच कल्पनाला झाला खूप मोठा पश्चाताप। कल्पना आणि पूर्णाजी सायलीला घेऊन परत येणार। तर त्यानंतर इकडे आता सायली सुभेदारांचं घर सोडून गेलेली असते। सायलीला मधुभाऊ आणि कुसुम घेऊन गेल्याच्या नंतर प्रतिमा अर्जुन ते सगळेच तिथेच असतात। तर चैतन्य हा अर्जुन सोबत असतो। चैतन्य अर्जुनला सावरत असतो। कल्पनाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो। तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। आजपर्यंत सख्या मुलीसारखी माया लावलेली सायली ती तिच्याशी इतकं खोटं वागली, तिचा विश्वासघात केला, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं। चैतन्य अर्जुनला त्याच्या रूम मध्ये घेऊन जात असतो। तर अर्जुनच्या रूम मध्ये गेल्याच्या नंतर चैतन्याला त्या ठिकाणी एक डायरी दिसते। चैतन्य ते डायरी पाहतो। तर त्या डायरी सायलीनं जेव्हा तिचं लग्न होऊन ह्या सुभेदारांच्या घरात आलेली असते तेव्हापासूनच सर्व त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं। त्यांचा सुख दुःखचा प्रसंग, अर्जुनवर झालेलं प्रेम, पूर्णाजीविषयी प्रेम, प्रतिमा आत्याविषयी प्रेम, हे सर्व तिनं त्या डायरीत लिहिलेलं असतं। ते डायरी वाचून चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो। तर चैतन्य ते डायरी अर्जुनला दाखवतो। तर अर्जुनला सुद्धा समजलेलं असतं की सायली आता त्याच्यावर प्रेम करत असते। ती ह्या परिवाराला तिनं तिचा परिवार मानलेला असतं, त्यामुळे तिला अर्जुनला खूप वाईट वाटत असतं। अर्जुन रडत बोलतो, चैतन्य आता याचा काहीही उपयोग नाही रे, मिसेस सायली मला सोडून गेल्या, असं बोलून अर्जुन खूप रडत असतो। तर चैतन्य खाली येतो। तर खाली प्रिया ही पूर्णाजी आणि कल्पनाचे सायलीविषयी कान भरत असते। सायलीबद्दल त्यांच्या मनात आणखी गैरसमज निर्माण करत असते। तर चैतन्य बोलतो, बास प्रिया, काहीही काय सांगते सायली वहिनीबद्दल तू? त्यावर पूर्णाजी बोलते, चैतन्य सायली वहिनी कुणाला म्हणतोस? ती तुझी काय वहिनी बिहिणी नाहीये, फक्त ती सायली, आणि यापुढे तिचं घरात मला नावही काढलेलं चालणार नाही। त्यावर चैतन्य बोलतो, पूर्णाजी, कल्पना मावशी, तुम्हाला माहितीये तुम्ही सायलीला आजपर्यंतही स्वीकारलेलं नाही। तुम्ही जर सायलीला स्वीकारलं असतं ना तर तिच्यावर असा अविश्वास दाखवलाच नसता। सायलीनं या घरासाठी काय काय केलं, तुमच्या सगळ्यांना तिनं आपलं मानलं। अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असून सुद्धा तिनं या घरावर खरं प्रेम केलं होतं। अर्जुनवर खरं प्रेम होतं तिचं। या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तिनं तितकंच प्रेम केलं। तुमची तुटलेली नाती तिनं जुळून आणली। एवढं करून सुद्धा तिला काय भेटलं पासून तिला घराबाहेर काढलं? तर कल्पना बोलते, काही काय बोलतोस चैतन्य, त्या सायलीची बाजू माझ्यापाशी मांडायची नाहीये। तर चैतन्य बोलतो, कल्पना मावशी, तू सायलीबद्दल गैरसमज नको करून घेऊ। आजच्याच ठिकाणी अस्मिता वागली असती तशी तर तू तिला माफ केलं असतंस ना, कारण ती तुझी सख्खी मुलगी आहे। तू सायलीला कधी मुलगी मानलंच नाहीस, म्हणून तिच्या बाबतीत तू निर्णय घ्यायचं चुकलीस। हे बघ, सायली तुझ्यावर किती प्रेम करत होती, अर्जुनवर किती प्रेम करत होती। तिनं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं ना तरी पण तिनं या घरावर खूप प्रेम केलंय ग। तिचं अर्जुनवर खरंच मनापासून खूप प्रेम होतं। चैतन्याच्या या बोलण्यावर कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो। तिच्या पायाखालची जमीन सरकते। तिला खूप मोठा पश्चाताप होऊ लागतो। कल्पना रडायला लागते। ती डायरी वाचते आणि रडायला लागते। तर येणाऱ्या भागात आता कल्पनाला खूप मोठा पश्चाताप झालेला आहे। तसेच घरातल्या सर्वांना सुद्धा सायलीला घराबाहेर काढल्यामुळे त्यांनाही खूप पश्चाताप झालेला आहे। आता पूर्ण आजी आणि कल्पना सायलीला घरी घेऊन येणार का, हे येणाऱ्या भागातच समजणार आहे। तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।